महायोग पीठे तटे विमरत्या परम पुंडरीकाय धातु मणीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या ज्यांच्या कृपादाने कलेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कलेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कलेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कलेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोदिकामोदिवक्रं खलानीशवादापणोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवमो नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयति जगति माया यस्य कायादवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्यः ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलते तुझ लागे आपुल्या बाळासी नदरी हाती न करी फजिते जनामध्ये जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आगवे जिव्वेसी वकृत्वा गोडपणे अमृता ते परुके म्हणे रस होती गोडंगनी अक्षरासी बाबाचे अवतरण अवतरविती निजखून आता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊन सोनी ठाय ते एवढे भाग्य होई उन्निशासी ते नमस्कार आता संपाद्य ज्ञानांच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजक वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं मस्तकहि पाया वरी मस्तकहि पाया मस्तकहि पाया वरी मस्तकहि पाया वरी वार करे संताचा 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 ओ मस्तकहि पाया वार करे संताचा वार
संताच्या कृपावंत किती दीन बहु आवडती त्यांचा भारवाहे माथा करी योग क्षेम चिंता बुलोनी दिवाट करी धरुणी दावी नीट त्यांचा भार बाहे माथा करी योग क्षेम चिंता तुका म्हणे जेवे अनुसरल्या एक भावे त्यांचा भार बाहे माथा करी योग क्षेम चिंता विठ्ठल कृपावंत किती दीन बहु आवडती त्यांचा भारवाही माथा करी योग क्षेम चिंता प्रस्तुत भगवद चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरिता निवड केलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचा कृपेचा महिमा सांगतात विठ्ठल अभंगाचा सरळ अर्थ पाहायचा झाला तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचा कृपेचा महिमा सांगतात। अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात कृपावंत किती दीन बहु आवडती। तो भगवान परमात्मा किती कृपावंत आहे महाराज असं प्रश्न करतात। भगवान तुकाराम महाराज म्हणतात की भगवान परमात्मा कसा आहे कृपावंत आहे आणि त्याला काय आवडतं दीन बहु आवडती। त्याला दीन जे भक्त आहेत ते आवडत असतात। दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता। महाराज म्हणतात तो भगवंत काय करतो त्यांच्यासाठी तर जे भक्त आहेत त्यांचा तो संसाराचा भार म्हणा तो परमात्मा काय घेत असतो आपल्या माथ्यावर घेत असतो। त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता आणि योग आणि क्षेमाची चिंता सुद्धा तो परमात्मा त्यांची करत असतो। आणखी काय करतो भुलोने दिवाट करी धरोणे दाविनीट। तो भगवान परमात्मा त्या भक्ताला कधी वाट चुकू देत नाही। कारण एखाद्या वेळेस परमार्थ करत असताना एखादा साधक एखादा भक्त अनावसंधानी जर वाट चुकला तर तो भगवान परमात्मा त्याला वाट चुकू देत नाही। हाताला धरतो आणि रस्त्याला लावतो। रस्त्याला म्हणजे वाट लावत नाही हाताला धरून रस्त्याला लावतो। असा तो परमात्मा आहे। किती कृपावंत आहे त्याचं सांगता येणार नाही। असा तो परमात्मा काय करतो तर भक्ताला वाट भुलू देत नाही। भुलोनी दी वाट करी धरोणी दावी नीट। आणखी काय करतो सर्व भगवंतानेच करायचं का आपलं सुद्धा काही कर्तव्य आहे का नाही। आपलं पण कर्तव्य आपलं काय कर्तव्य आहे तर आपलं सुद्धा कर्तव्य तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावी। आपल्याला सुद्धा काय करावं लागेल तर त्या भगवान परमात्म्याचं एका जीवाने एका भावाने त्याचं काय करावं लागेल अनुस्मरण करावं लागेल। तेव्हा तो भगवान परमात्मा वरचे जे 3 चरण आहेत तेवढी तो जेवढी काही मी साधनं सांगितले जेवढे काही मी सांगितलं त्या भगवान परमात्म्याचे कृपेचे तो परमात्मा करेल केव्हा आपण जेव्हा त्याचं एका भावाने आणि एका जीवाने त्याचं काय करू अनुस्मरण करू। करा विठ्ठल 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 अभंगाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला पण कळाला का तुम्हाला नुसतं माना हलवत आहेत माना बी हलवत नाही। आता मी जो काही अभंगाचा अर्थ सांगितला सरळ सरळ अर्थ मी तुमच्या समोर ठेवलेला आहे। विस्तृत अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान रामेश्वराच्या कृपेने आपल्या या सुरत नगरामध्ये त्याचप्रमाणे आपल्या या अक्षरविला सोसायटीमध्ये एक दिवसीय कीर्तन महोत्सव आणि त्याचं निमित्त आहे कारण हा नैमित्तिक कीर्तन आहे। भगवान गणेश यांचं आगमन झालेलं आहे गेले 9 दिवसापासून। आजचा 10वा दिवस उद्या समाप्त उद्यापासून बंद मग आपलं आरती। अशा प्रकारे गेले 10 दिवसापासून म्हणजे आजचा 10वा दिवस आणि आपली प्रेम आणि सुंदर अशा प्रकारे सर्वांकडे आरती चालू होती आणि अशा प्रकारे भगवंताचं आपण काय करत होतो चिंतन करत होतो। कितींनी केलं ते काही मला माहीत नाही पण मी आता सर्वांना गृहीत धरतो की सर्वांनी चिंतन भगवंताचं केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण गेल्या 10 दिवसापासून आपण भगवंताचं चिंतन करत आहोत आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला
आमचे सोसायटी अक्षरविलास सोसायटी, आणि या अक्षरविलास सोसायटीमध्ये एक दिवसीय कीर्तन महोत्सव ठेवण्यात आला, ज्यांनी कार्यक्रमाचे सर्वच आपल्या कमिटीतील अध्यक्ष, चिटणीस, सदस्य सर्वांच्या कृपेने आणि सर्वांच्याच सहकार्याने हे काय झालं, आपली कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे असणारे आमचे अरुणभाई, आमचे अरुणदादा सोनार यांनी फार परिश्रम घेतले. त्यांचे सहकारी सर्व मित्रमंडळ, त्यांचे जेवढे काही कमिटीतले असतील आपल्या सोसायटीतले तेवढे सर्वजण, आणि सर्वांनीच फार अशा मोठ्या परिश्रम घेतले. कालपासून नियोजन चालू आहे. एवढं सहजासहजी प्राप्त होत नाही, पण अरुण भाऊ तुमचं काही पुण्य आहे, तुमच्या पुण्याच्यामुळेच हे कार्यक्रम इथं निर्माण झाला. टाळी वाजा त्यांच्यासाठी. कारण एवढी महाराज मंडळी जमणं एवढं सोपं नाही आहे. कारण भगवंताचं नाव मुखाला येण्यासाठी काय लागतं, पुण्य लागतं. आणि कोणालाही सुद्धा या धर्ममंडपामध्ये येता येत नाही. जेव्हा माझे रामेश्वर भगवान बोलवतात ते जिथं येत असतात, कोणी सुद्धा येत नाही. आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम घडवून आणला. फार सुंदर आहे, फार वातावरण आहे. आपल्याच सर्वच महाराज मंडळी आले आहेत. त्याच्यामध्ये आमचे ऑर्गन दादा विशाल महाराज आहेत, फार सुंदर ऑर्गन वाजवतात, ते सुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे गायनाचे विनेकरी दादा फार सुंदर. हा तुकाराम महाराजच दिसत आहेत, फक्त त्यांनी धोतर घालायला पाहिजे. असू द्या, पुढच्या वेळेस घाला. आणि अशा प्रकारे गायनाचार्य महाराज आमचे अमोल महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमचे विनोद दादा आहेत. त्याचप्रमाणे आमचे संदीप महाराज आहेत, राहुल महाराज आहेत, मयूर महाराज आहेत, महेश महाराज आहेत. आणि जे मृदुंगाला साथ करत आहेत ते तर तुम्हाला परिचयच नाहीत, फार लांबून आलेले आहेत. ते कार्यक्रम कॅन्सल करून आलेले आहेत. असे असणारे हरिभक्त पारायण आमचे ज्येष्ठ बंधू, फार त्यांनी मला सांभाळलं आहे. अशा प्रकारे आमचे दर्शन महाराज आहेत, ते सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आभार. आणि त्याचप्रमाणे कौतुक करावं तेवढं थोडं आहे असे असणारे आमचे बालमूर्ती. टाळी वाजा त्याच्यासाठी एकदा. दिव्य शुद्ध आहे. पहा ना काय वय आहे का महाराज, हीच वय आहे खरंच, दुसरं नाही महाराज. कारण तुकाराम महाराज म्हणतात ना, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थामध्ये कोणाचं काम आहे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कोणाचं काम नाही. लोक विचार करतात परमार्थामध्ये केव्हा जायचं, 60 झाली नंतर परमार्थामध्ये जायचं, पण ती वेळ नाही. खरंच ज्या वयात जे काम व्हायला पाहिजे ते तेव्हाच होतं. आपण किती जोराने संसार करतो तशा जोराने आपण परमार्थ करत नाही. आणि अशा प्रकारे पाना फार सुंदर मुलगा आहे. आणि या वयात धोतर टोपी घालून शर्ट घालून वा वा, फार आनंद वाटला. आणि अशा प्रकारे तुम्ही म्हणणार महाराज सर्व तुमचेच नाव घेत आहेत आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे असे असणारे साऊंड सिस्टीमवाले दादा. हा सावता साऊंड, फार सुंदर साऊंड आहे महाराज. टाळी वाजा त्यांच्यासाठी. पंढरी महाराज वा वा वा, फार सुंदर, लय गोड. आणि अशा प्रकारे जे सर्व भारतामध्ये हा कीर्तन जाणार आहे, सर्व तुम्ही जाणार आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित बसा. केव्हा तुमच्याकडे कॅमेरा येईल, व्यवस्थित बसा सर्वजण. आपल्या सोसायटीचं नाव भारतात जाणार आहे, आता महाराष्ट्रामध्ये जाणार आहे, म्हणून तुम्ही काय करा, व्यवस्थित बसा. आपल्या सोसायटीचं नाव जायला पाहिजे असं तुम्ही वागा. इथं तरी भजन करा ज्यावेळेस मी म्हणेल त्यावेळेस. आणि अशा प्रकारे सर्वजण फार सुंदर कार्यक्रम आहे. आणि अशा प्रकारे आपण इथं उपस्थित आहोत. सर्वांचेच मी आभार मानतो. आपले जे व्हिडिओ शूटिंगसाठी आलेले आहेत ते आमचे राकेश दादा, त्यांचे सुद्धा फार आभार मानतो.
आणि तुमच्या सुद्धा चरणावर मी काय करतो, माझं मस्तक ठेवतो, तुम्हाला सुद्धा मी वंदन करतो आणि माझ्या कीर्तन सेवेसाठी वळतो. विठाला विठाला हो हो, आमचे पेटी मास्तर राहिले ना, वा वा, ते बी लांबून आल्या, वा वा. विष्णू महाराज आहेत, आमचे बाबा आहेत, वा वा, फार सुंदर. आणि अशा प्रकारे एवढ्या सर्वांच्या आनंद उत्सवामध्ये हा कार्यक्रम चालू आहे. अभंग फार सोपा आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. कृपावंत किती दीन बहु आवडती, त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता. महाराज या अभंगातून भगवान परमात्म्याचा कृपेचा महिमा सांगतात. लक्ष देणार तर समजेल. एकदम साधा आणि सोपं कीर्तन करणार आहे, तुम्हाला पचेल असं. लक्ष द्या फक्त माझ्याकडे. तुकाराम महाराज या अभंगातून भगवान परमात्म्याचा महिमा सांगतात. पहा, संसार आणि परमार्थ. लक्ष द्या, संसार आणि परमार्थ. संसार हा वस्तूवर चालतो आणि परमार्थ हा भावनेवर चालतो. संसार हा वस्तूवर चालतो, परमार्थ हा भावनेवर चालतो. परमार्थामध्ये अवस्था लागते, परमार्थामध्ये अवस्था लागते आणि संसारामध्ये व्यवस्था लागते. संसारामध्ये अवस्थेला काही किंमत नाही आणि परमार्थामध्ये व्यवस्थेला काही किंमत नाही. याला जर उदाहरण द्यायचं झालं तर पहा, ज्या वेळेस आपण मुला मुलींची बैठक बसते, कशाची? मिटवण्याची नाही, लग्नाची. लग्नाची ज्या वेळेस मुला मुलींची बैठक बसते, खरं सांगा दादा, आपण मुलाचं काय पाहतो? हा, त्याचं आपण आचरण पाहतो का पैसे पाहतो का संपत्ती पाहतो? तुम्ही आचरण म्हणताय, इथं वातावरण अनुकूल म्हणून आचरण म्हणतायत, पण बाहेर सध्याच्या काळामध्ये अवघड आहे. सध्याच्या काळामध्ये मुलगीची डिमांड आहे, मुलगीच्या वडिलांची. ते म्हणतात मुलगा भरपूर शिकलेला पाहिजे, मुलगा भरपूर शिकलेला पाहिजे, पुण्या मुंबई सारख्या सिटीमध्ये त्याला नोकरी सुद्धा पाहिजे, भरपूर त्याला शेती सुद्धा पाहिजे. हे कधी शेतात जाणार नाही, पण शेती पाहिजे. असे डिमांड वाढलेले आहेत. आता काय सांगायचं, अवघड झालेलं आहे. पण मला सांगा, संसारामध्ये आपण त्याची अवस्था पाहत नाही, त्याचा आचार पाहत नाही, आपण काय पाहतो? त्याची वस्तू पाहतो, पैसे पाहतो, संपत्ती पाहतो. मला ही मुद्दा लक्षात आणून द्यायचा आहे. आणखी जर उदाहरण द्यायचं झालं तर ऐका. एकदा झालं असं की चित्रकलेचा पेपर होता आणि चित्रकलेचा पेपर चालू असताना सरांनी प्रश्न लिहिलेला होता. मुला हो, जुना काळ होता आणि त्या काळामध्ये सरांनी विचारलं, मुला हो, चालणारी रेल्वे काढा. चित्रकलेचा पेपर होता. सरांनी विचारलं, चालणारी रेल्वे काढा. सर्व मुलं ज्यांना ज्यांना चित्र काढता येत होतं ते काढायला लागले. पण एक झाला असं की मागच्या बेंचवर बसलेला विद्यार्थी, तो कोण असतो? एक ढ विद्यार्थी, त्याला ते काही काढता येत नव्हतं. त्याने युक्ती लढवली. महाराज, मला एक म्हणायचं आहे, लक्ष द्या, मला एक म्हणायचं आहे, ढ विद्यार्थीच काय असतात? हुशार असतात, पण ते फक्त आपली हुशारकी अभ्यासामध्ये चालवत नाही. आणि अशा प्रकारे त्या मुलाने विचार केला आणि त्याने काय काढला? डोंगर काढला. आता डोंगर काढणं एवढं अवघड नाही. त्याने काय काढला? डोंगर काढला. दोन अशा रेषा वडल्या, काही उलटा डब्ल्यू काढला, का एम काढला, का काय होतो? डोंगर होतो. आणि त्याने सुंदर अशा प्रकारे डोंगर काढला आणि त्या डोंगरावरती एक काय केला? बोगदा तयार केला. बोगदा तयार केला आणि खाली एक वाक्य लिहिलं, सर रेल्वे चालूच आहे, फक्त या बोगद्यात गेलेली आहे. त्याने काय लिहिलं? रेल्वे चालूच आहे, फक्त या बोगद्यात गेलेली आहे. ते सर सुद्धा फार हुशार होते. महाराज, मुलं फार अवघड आहेत. उदाहरणात उदाहरण सांगून जातो. एकदा झालं असं, थंडीचे दिवस होते आणि थंडीचे दिवस असताना दोन मुलं शाळेला जात होते. शनिवारचा दिवस होता, थंडीचे दिवस होते. शनिवारी काय असते? शाळा सकाळून असते. दोन मुलं जात होते शाळेने जात असताना ते सायकलवर जात होते. तिकडून दोन मुली येत होत्या आणि दोन मुली येत असताना त्यांच्या पुढे गाढव येत होतं. लक्ष द्या, हे फासमध्ये होते. एक जणाची सायकल स्लिप झाली आणि ते बराबर गाढवाच्या पायामध्ये पडले. गाढवाच्या पायामध्ये पडले. झालं असं, महाराज, त्या दोन मुली येत होत्या. त्या दोन मुली म्हणू लागल्या, का रे म्हणे, तू का तुझ्या मोठ्या भावाच्या पाया पडतो म्हणे.
समजलं का? तुका तुझ्या मोठ्या भावाच्या पाया पडतो. त्या गाढवाच्या पायात पडल्यानंतर ते मुली त्यांना म्हणत होत्या तुका मोठ्या भावाच्या पाया पडतो. त्यावेळेस तो मुलगा बी सुद्धा सोपा नव्हता, अक्षरविदेतलाच होता. त्याने सुद्धा सांगितलं हा ना म्हणे वहिनी मोठ्या भावाच्याच पाया पडतो. विठाला विठाला. त्या मुलाने वाक्य लिहिलं, उदाहरणाकडे या. त्या मुलाने वाक्य लिहिलं की सर रेल्वे चालूच आहे, फक्त या बोगद्यात गेलेली आहे. सर बी फार हुशार होते. त्या काळातले सर होते, गुरुजी होते. ते गुरुजी म्हणू लागले काही हरकत नाही बाळा. सरांनी सुद्धा खाली एक वाक्य लिहिलं, पिंट्या रेल्वे बाहेर येऊ दे तरच मार्क देईल. विठाला विठाला. रेल्वे बोगदाच्या बाहेर येऊ दे तरच मार्क देईल. मला म्हणायचं एवढं आहे, त्याने काय केलं की या बोगद्यामध्ये रेल्वे आहे अशी काय केली त्याने भावना व्यक्त केली. पण ती भावना तिथं चालली का महाराज? चालत नाही. संसारामध्ये भावना चालत नाही. संसारामध्ये काय चालते? वस्तू चालते. त्याने काय लिहिलं की इथं रेल्वे गेलेली आहे पण त्याच्या भावनेला काहीही किंमत नाही. आणखी सांगायचं झालं तर जुन्या काळचा दृष्टांत आहे. जावाई बापू सासरवाडीला गेले आणि सासरवाडीला गेल्यानंतर झालं असं की जावाई बापू जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर जावाई बापूंच्या समोर पात्रवाडी वाढली. जावाई बापूंनी विचार केला आपल्याला कुठेच पात्रवाडीमध्ये खायचंय. पण पत्रवाडी वाढल्यानंतर सासूबाई काय म्हणते, अहो म्हटले जावाई बापू ही पत्रवाडी तुम्ही काय समजा, सोन्याचं ताट समजा. जावाई बापू म्हटले की आपल्याला पत्रवाडी थोडीच खायची, पत्रवाडी वरचं खायचंय. जावाई बापूने विचार केला असू द्या. आता तिने काहीतरी व्यंजन तरी चांगले आणावीत ना. तिने काय आणलं महाराज? पिठलं आणलं. आणि पिठलाचं याचं जमत नव्हतं, याचं 36चा आकडा. त्याने पिठलं आणलं आणि पिठलं वाढलं त्या सासूबाईने. पिठलं वाढल्यानंतर सासूबाई म्हणते की जावाई बापू हे तुम्ही काय समजा? श्रीखंड समजा, श्रीखंड समजा. जावाई बापूने विचार केला असू द्या. पुढे चालून तिने आता गरम गरम भाकरी तरी आणाव्यात ना. तिने शिड्या भाकरी आणल्या आणि जावाईच्या पुढे ठेवल्या आणि म्हणू लागली जावाई बापू हे तुम्ही काय समजा? पुरी समजा. जावाई जावी पार तपला महाराज. आणि जावाईने बाई मागे केली आणि बाई मागे केल्यानंतर खानदेशी सासूच्या कानफट्यात मारली. आणि मारल्यानंतर सासूला म्हणू लागले जावाई बापू, अहो म्हटले सासूबाई तुम्ही ही काय समजा? सासऱ्यांनी मारली अशी समजा. मला म्हणायचं हे आहे की संसारामध्ये भावनाला काही किंमत नाही. तिने काय म्हटलं की भाकरीच्या ऐवजी काय समजा? पुरी समजा. श्रीखंडाच्या ऐवजी आपलं बेसनच्या ऐवजी तुम्ही काय समजा? श्रीखंड समजा. पण भावनेला संसारामध्ये काहीही किंमत नाही. भावना कुठे चालते? परमार्थामध्ये भावना चालते. परमार्थामध्ये भावना चालते. ऐका, लक्ष द्या. श्रावण सोमवार होते आणि आपलं हे रामेश्वराचं मंदिर पूर्ण झालेलं होतं. असंच एक ठिकाणी रामेश्वर मंदिर पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर त्या रामेश्वर मंदिरमध्ये एक श्रीमंत बाई गेली आणि 1 लाख सोन्याचे बिलोपत्र त्या रामेश्वराच्या पिंडीवर वाहिले. रामेश्वराच्या पिंडीवर वाहिल्यानंतर झालं असं, दुसरी बाई होती, गरीब होती. तिने काय केलं? चांदीचे बिलोपत्र वाहिले. एक बाई गरीब होती, तिने काय केलं? बेल आणला आणि बेल वाहिला 100. आणि अशा प्रकारे एक बाईला कडे एवढे पैसे नव्हते. तिने काय केलं? साधा पाला तोडून आणला आणि निर्घोडीचा पाला तोडून आणला आणि रामेश्वराच्या पिंडीवर वाहिला. आणि पिंडीवर वाहिल्यानंतर ती बाई म्हणते, अहो म्हटले भोलेनाथा तुम्ही हे काय समजा? सोन्याचे बिलोपत्र समजा. त्यावेळेस आपल्याला म्हणता येईल की तुम्ही तुळशीची यायला सुद्धा काय म्हणू शकता? तर सोन्याचे बिलोपत्र म्हणू शकतात. म्हणून भावनेला काय काय हे परमार्थामध्ये किंमत आहे. कारण तो भगवान परमात्मा भावनेनेच काय होतो? प्राप्त होत असतो. दुसरं तिसरं त्याला काहीच लागत नाही. महाराज नाटामध्ये वर्णन करतात, आंधळ्या पांगड्यामध्ये वर्णन करतात, कारणे भावत स्मात द्यावे न लगे फार सीमित झाले कचित तरे बहुत एवढ्यासाठी नका करू हात हात. भगवान म्हणत असतात
ते परमात्म्याला दुसरं तिसरं काहीच लागत नाही. तो फक्त काय आहे भावे विन देव न करे निसंदेह 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 गुरु विन अनुभव भावे विना देव न कळे निसंदेह गुरु विना भाव कैसा करे. तो भगवान परमात्मा फक्त भावनेनेच प्राप्त होत असतो. दुसरं तिसरं त्याला काही लागत नाही. तू तुमच्या पैशाचा भुकेला नाही. तू तुमच्या फक्त त्याला काय लावतं भाव लागतो. फक्त त्याला काय लागतं प्रेम लागतं. थोर प्रेमाचा भुकेला आज दुष्काळ दयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला आज दुष्काळ दयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तो भगवान परमात्मा फक्त काय आहे प्रेम लागतो महाराज. शबरीकडे काय होतं महाराज काही नाही होतं. तिच्या अंगावर व्यवस्थित कपडे सुद्धा नव्हते. पण भगवान परमात्मा आले का नाही. किती वाट पाहायची. सारखं देवाचं चिंतन सारखं देवाचं चिंतन. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. अशा प्रकारे सारखं देवाचं चिंतन. पण एक दिवस भगवान परमात्मा तिच्या झोपडीमध्ये आले महाराज. किती वाट पाहायची महाराज. कब मेरे राम जी का आवाना होगा शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे जब राई तब मैं आसन पे बैठाऊंगी मिट्टी मिट्टी बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा तब मेरे कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. काय होतं महाराज काही नाही होतं फक्त प्रेम होता. पण एक दिवस भगवान परमात्मा शबरीच्या घरी आले आणि शबरी मातेचा काय केला भगवंताने उद्धार केला. असे भरपूर उदाहरण आहेत. तो भगवान परमात्मा काय लागतो भाव पाहतो. आणि मग हा भाव केव्हा बसतो महाराज त्यावेळेस आपण त्याचा महिमा जाणू. त्यावेळेस तो काय परमात्माचा भाव बसतो. आणि असा महिमा भगवंताचा महिमा तुकाराम महाराजांनी भरपूर कुठे कुठे लिहिलेला आहे. आपल्या गाथ्यामध्ये भगवान अभंग लिहिलेला आहे. आणि महाराज म्हणतात आंधळ्या पांगड्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्व तुझे सर्व होय जाणता घडी मोडीला मात्रे पाप पुण्य संचिता भव दुःख कोणावारी तुझ वाचून चिंता. आंधळ्या पांगड्याचा विठोबा दाता. अशा प्रकारे त्या परमात्म्याचा काय आहे महिमा आहे. तो परमात्मा काय करतो तर आंधळ्याला डोळे देतो पांगड्याला पाय देतो. तुका म्हणे रुद्ध होती तरणी रे. अशा प्रकारे आंधळ्यासी डोळे पांगुड्यासी पाय तुका म्हणे रुद्ध होती तरणी रे. आणि असा महिमा तुकाराम महाराज प्रत्येक ठिकाणी सांगू लागले.
कुठे नामाचा महिमा सांगितला, कुठे गुणाचा महिमा सांगितला, कुठे रूपाचा महिमा सांगितला. पण आज जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचा कृपेचा महिमा सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. कृपावंत के ते, कृपावंत के ते. तो भगवान परमात्मा काय आहे? कृपावंत आहे. अहो मग महाराज त्याने कोणाकोणावर कृपा केली? त्या परमात्म्याचा कृपेचा महिमा सांगता येत नाही. त्या परमात्म्याची कृपा कशी आहे? सागरासारखी कृपा आहे महाराज. एखाद्याला जर विचारलं सागरामध्ये किती पाणी आहे, सांगता येईल का? सांगता येत नाही. त्याप्रमाणे त्या परमात्म्याची कृपा कशी आहे? सागरासारखी कृपा आहे. इथं जर कोण सागर नावाचा व्यक्ती असेल आणि त्याला जर आपण विचारलं सागरामध्ये किती पाणी आहे, त्याला सुद्धा सांगता येणार नाही. त्या परमात्म्याची कृपा आहे महाराज. कृपा नाही तर त्याचा स्वभाव सुद्धा काय आहे? कृपाळू आहे. तैसा नवे देवराव याचा कृपाळू स्वभाव. त्या परमात्म्याचा स्वभाव काय आहे? कृपाळू आहे. अहो मग महाराज त्याने कोणाकोणावर कृपा केली हे तरी आम्हाला सांगा. त्याने 184 योनीचा अंतर्भाग 4 प्रकारामध्ये पडतो. अंडज, जारस, स्वेदज आणि उद्भिज. इकडे लक्ष द्या, ऐका. आणि 4ही प्रकारावर भगवान परमात्म्याने कृपा केली. अंडज, जारस, स्वेदज आणि उद्भिज. अंडज म्हणजे काय? जे अंड्यापासून जन्माला येतात त्यांना म्हणतात अंडज. अंड्यापासून काय जन्माला येतं? बोलत चला. अंड्यापासून पशु जन्माला येतात. आणि अशा प्रकारे अंडापासून काय जन्माला येतो? पशु जन्माला येतात. जारज म्हणजे काय? जे जाराला लागून जन्माला येतात त्यांना म्हणतात जारज. स्वेदज म्हणजे काय? जे घामापासून उत्पन्न होतात त्यांना म्हणतात स्वेदज. आणि उद्भिज म्हणजे काय? तर जे बीजापासून उत्पन्न होतात त्यांना म्हणतात उद्भिज. अंडजावर कुठे कृपा केली? चला रामायणामध्ये ज्या वेळेस सीते मातेला रावणाने चोरून नेलं आणि चोरून नेल्यानंतर जटायूचं आणि रावणाचं युद्ध झालं आणि तो जटायू काय झाला? मरण अवस्थेला पडल्यानंतर भगवान परमात्मा तिथं आले आणि तिथं जटायूचा काय केला? उद्धार केला. त्या भगवान परमात्म्याने काय केली? तर अंडजावर कृपा केली. कृपावंत किती. पुढे आहे जारज. जारजावर कुठे केली कृपा? तर ज्यावेळेस गजेंद्र पशु नावाचा एक हत्ती होता आणि त्या हत्तीने समुद्रातून काय केलं? पुष्प तोडलं आणि वरती फेकलं आणि सांगितलं जो होईल ये ब्रह्मांड चालक आपणची हाक देईल हाके. आणि अशा प्रकारे तो भगवान परमात्मा धावून आला आणि आल्यानंतर भगवान परमात्म्याने त्याचा सुद्धा उद्धार केला. असा तो भगवान परमात्मा काय आहे? कृपावंत आहे. पुढे आहे स्वेदज. स्वेदज म्हणजे काय हो? विठाला विठाला. स्वेदज म्हणजे काय? महिला माता तुम्ही सांगा. स्वेदज म्हणजे काय? आला का लक्षात? स्वेदज म्हणजे उवा, बरोबर ना? जे घामापासून जन्माला येतात त्यांना म्हणतात स्वेदज. आणि घामापासून काय जन्माला येतं? तर डोक्यामध्ये उवान होतात. उवा म्हणजे जुवा आपल्या भाषेत. आणि अशा प्रकारे जुवांचा कुठे उद्धार केला? स्वेदज आता कुठे उद्धार केला? तर चला नामदेवरायच्या चरित्रामध्ये. सुंदर असं नामदेवरायचं कुटुंब, 14 लोकांचं कुटुंब नामदेवरायचं. आणि 14 लोकांचं कुटुंब असताना 14ही जण भगवान परमात्माचं काय करायचे? चिंतन करायचे. जनाबाई महाराज फार सुंदर वर्णन करतात. त्या 14ही जणांचं नाव सांगतात महाराज. गोनाई राजाई दोघी सासू सुना, नामादा माझा ना बाप लेख, नामादा माझा ना बाप लेख, नामादा माझा ना
गुणाई राजाई दोघी सासू सुना नामादा माझा बाप लेख नारा विठा गोला माता चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी लाडाई गोडाई एसाई साखराई चौघे सुना पायी नामयाच्या. काय नाव होते महाराज पूर्वीच्या काळामध्ये? गुणाई राजाई. आणि आता काय नाव आहेत महाराज? आताची नावं सांगून पडणार नाही. एकाने नाव ठेवलं महाराज अनिल. अनिल का बरं ठेवलं? कुठे का जाईना काहीतरी अनिल. कुठे कीर्तनाला गेला कोणाच्या चपला तरी अनिल. काय नाव आहेत महाराज? इथं कोणाचं नाव असेल अनिल? मी कीर्तन हे चालतं बोलतं कपड्याचं दुकान आहे महाराज. आणि कोणता कपडा कोणाला येऊन जाईल सांगता येत नाही. हे आमची काही भावना नव्हती. पण अशा प्रकारे नाव महाराज अवघड झालेलं आहे. एकाचं नाव होतं शांताबाई. शांताबाई कोणाचं माफ करा. शांताबाई नाव ठेवलं महाराज, पण कधीच शांत नाही हो. नावाप्रमाणे वागत नाही. एकदा काय झालं महाराज, एकाचं नाव होतं ठणठणपाल. ऐका लक्ष द्या. एकाचं नाव होतं ठणठणपाल. त्याने विचार केला काय हे नाव ठणठणपाल, काय अर्थ आहे बरं या नावाचा ठणठणपाल. त्याने विचार केला आपण हे काय करू, नाव बदल करू. हा दृष्टांत आमचे गुरुवर्य घुले महाराज सांगायचे, घुले बाबा सांगायचे. आणि त्याने विचार केला की आपण काय करू, आपलं नाव चेंज करू, नाव काय करू, बदल करू. आणि असं त्याने विचार केल्यानंतर काय नाव ठेवायचं, तर तो नाव शोधेमध्ये निघाला. आणि निघाल्यानंतर तो प्रत्येकाला आपलं त्याचं नाव त्यांना तो काय करू लागला, नाव विचारू लागला. आणि एकदा झालं असं, एक बाई गौऱ्या थापत होती. शेणाच्या गौऱ्या थापत होती. आणि शेणाच्या गौऱ्या थापत असताना त्या बाईला त्या ठणठणपालाने विचारलं, अहो म्हटले ताई तुमचं नाव काय? त्यावेळेस ती म्हणू लागली, अरे बाबा माझं नाव लक्ष्मी. नाव काय? लक्ष्मी. आणि काय करते? गौऱ्या थापते. बरं. त्याने विचार केला हे काय बरोबर वाटत नाही. तो पुढे गेला. पुढे पुन्हा त्याला एक मनुष्य मंदिरासमोर भीक मागत होता. त्याने विचारला, अहो म्हटले दादा तुमचं नाव काय? तो म्हणू लागला, म्हणे माझं नाव धनपाल. त्याने काय सांगितलं, माझं नाव धनपाल. बरोबर. त्याने आणखी पुढे गेला. आणि गेल्यानंतर झालं असं की एक अंतयात्रा जात होती. आणि अंतयात्रा जात असताना ते एका मनुष्याला विचारलं ठणठणपालने की अहो म्हणे हे वारले ते कोण वारले? अहो म्हटले ते वारले ते अमरसिंग वारले म्हणे. त्याने विचार केला अवघड आहे म्हणे, हे काही सहज बसत नाही. त्याने एक दोहा रचला साहेब, एक सुंदर अशा प्रकारे दोहा रचला. तो म्हणू लागला, लक्ष्मी तो गौऱ्या वेचे, लक्ष्मी तो गौऱ्या वेचे, भीक मागे धनपाल, अमर सिंह तो मर गया बरा बिचारा ठणठणपाल. नावाप्रमाणे काय नाही महाराज. काय नाव होते पूर्वीच्या काळामध्ये? गोनाई राजाई दोघी सासू सुना, नारा विठा गोंदा मादा चौघे पुत्र. फार सुंदर. आणि असे 14 जणांची सेवा करण्यासाठी कोण होतं? जनाबाई महाराज होत्या. त्या जनाबाई महाराज काय करायच्या, तर त्या 14ही जणांची सेवा करायच्या. आणि 3 वाजेपासून उठायच्या आणि दळण दळायच्या महाराज. पूर्वीच्या काळामध्ये टाकलं का भुर फुर होतं नाही महाराज, चक्की नव्हती. आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलं, जनाबाई महाराज उठायच्या आणि दळण दळायच्या. दळण दळायच्या महाराज. सुंदर ओव्या म्हणायच्या. ओव्या गावानी स्वरात दासी जनेच्या घरात, दळण दळिले सख्या श्री हरी, हो चरीचा माझ्यावरी. फार सुंदर ओव्या म्हणायची. आणि अशा प्रकारे जनाबाई महाराज दळण दळायच्या. आणि दळण दळत असताना ओव्या म्हणायच्या. पूर्वीच्या काळामध्ये महिला माता सुद्धा ओव्या म्हणायच्या. आणि ते काय करायच्या, गाणे म्हणायच्या महाराज दळण दळत असताना. वाटेच्या वाट सरा काय पाहतोसी खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या दाराला, गुरु 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 असं त्या काय म्हणायच्या, ओव्या म्हणायच्या, गाणं म्हणायच्या. मला खरं सांगा महाराज,
सोन्याचं कुलूप का हो? खायचं पतीचं आणि गायचं भावाचं महाराज. फार प्रेम हो यांचं भावाकडे सासर माहेरी फार प्रेम. आणि अशा प्रकारे जनाबाई महाराज भगवंताच्या ओव्या म्हणायच्या. आणि ओव्या म्हणत असताना भगवान परमात्माने यावं आणि जनाबाई मातेला काय करू लागावं, दळण दळू लागावं. जनाबाई मातेने असे सुंदर अशा प्रकारे काय करावं, सर्व त्या 14ही कुटुंबाची काय करावी, व्यवस्था करावी. कपडे धुण्यापासून स्वयंपाक करण्यापासून असं सर्व काम जनाबाई महाराज करायच्या. आणि असं सर्व काम करून जनाबाईंना यायचा घाम आणि त्या घामापासून उवा निर्माण झाल्या. आता उवा निर्माण झाल्या, उवा काढायच्या कशा? त्यावेळेस भगवान परमात्म्याला चिंता वाटू लागली. भगवान परमात्मा विटेवरून खाली उतरले आणि एका महिलेचं रूप धारण करून नामदेवरायाच्या वाड्यात आले आणि अगोय जणे आवाज दिला. आवाज दिल्यानंतर जनाबाई महाराज विचार करू लागले, आपल्याला जणे म्हणणारे आज कोण आले? आणि मग जनाबाई महाराज बाहेर आल्या आणि विचारू लागल्या, काय झालं, कशाला आरबत मारतात? त्यावेळेस त्या मावशी म्हणू लागल्या, अहो म्हणे मी तुमची बहीण आहे. बरेच दिवस झाले मी आमची गाठ भेट नाही आणि गाठ भेट नसल्यामुळे मी तुम्हाला भेटायला आले आहे. आणि अशा प्रकारे भगवान परमात्म्याने जनाबाई महाराजांना आंघोळी घालू लागले. कारण गरम गरम पाण्याने जनाबाई महाराजांना भगवान परमात्म्याने काय केलं, आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानंतर कारण असं आहे, ज्या वरवरच्या उवा असतात त्या गरम पाणीमध्ये निघून जातात. पुढे चालून जनाबाई महाराजांची जी मावशी होती, भगवंत रूपी मावशी, तिने आपल्या पिशवीमध्ये काय आणला होता, कंगवा आणला होता. त्या कंगव्याने काय केलं, जनाबाई मातेला पुढे बसवलं आणि तो भगवान परमात्मा डोंक विसरू लागला. काय प्रेम महाराज भगवंताचं. पण सर्वच उवा काही त्या फणीमध्ये येत नाही, म्हणून भगवान परमात्म्याने जनाबाई मातेला बसवलं आणि आपल्या हाताने काय करू लागला, तर जनाबाई मातेच्या डोक्यामध्ये काय करू लागला, उवा शोधू लागला. पहा महाराज, विचार करा, जे साधू संत योगी मुनी जपी तपी संन्यासी त्या भगवान परमात्म्याला वनामध्ये शोधतात आणि तो भगवान परमात्मा जनाबाईच्या डोक्यामध्ये उवा शोधतो महाराज. आणि असा तो भगवान परमात्म्याला एखादी जर सापडली रे सापडली, मग ते भगवंताला फार आनंद व्हायचा. भगवान परमात्मा म्हणायचे, योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योगी या दुर्लभ. अशा प्रकारे भगवंताला आनंद व्हायचा महाराज. काय आनंद व्हायचा, एक एक ऊ घ्यायचे, हातावर ठेवायची, कारण ती ऊ फेकून देता येत नाही महाराज, फेकल्या का ते पुन्हा येतात म्हणे, असं माता माऊली म्हणत असतात. आणि त्या भगवंताने एक एक ऊ घ्यायची, नखावर घ्यायची आणि टचा टचा टचा. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने काय केलं, जनाबाई महाराजांच्या डोक्यातल्या उवा काढल्या. मला म्हणायचं एक आहे, तो भगवान परमात्मा किती कृपावंत आहे हो. त्या एक एक ऊ काढली. नाथ भागवतामध्ये एक ओवी अशी आलेली आहे, कृष्ण जासी को पुणे मारी ते पावेन परब्रह्म साक्षात्कारी. भगवान परमात्मा ज्यांना कोपून मारतो ते काय अधोगतीला जातात का हो? अधोगतीला जात नाही. ते काय होतात, तर त्यांचा काय होतो, उद्धार होऊन जातो. आणि अशा प्रकारे भगवान परमात्म्याने जारजावर कृपा केली. अंड जारस वेदस आणि उद्बीज. उद्बीज म्हणजे काय, जे बीजापासून जन्माला येतात. एकदा झालं असं की बीजाचा कुठे उद्धार केला, चला गोकुळामध्ये. आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्मा खोड्या करू लागले महाराज. खोड्या करत असताना गारहाणे घेऊन गवळणी यशोदे मातेकडे येऊ लागले. आणि यशोदे मातेकडे आल्यानंतर सांगू लागले की तुझा मुलगा असा, तुझा मुलगा तसा. यशोदे मातेने विचार केला, याच्या खोड्या काय आता आपल्याला सहन होत नाही. यशोदे मातेने भगवान परमात्माला घेतलं आणि उखळाला बांधून दिलं. उखळाला बांधल्यानंतर झालं असं की भगवान परमात्म्याने ते उखळ ओढत ओढत आणलं आणि आपल्या नंद बाबाच्या वाड्यामध्ये 2 वृक्ष होते महाराज. त्या वृक्षांच्या मध्ये ते मुखळ अटकवलं आणि दणका दिला आणि ते वृक्ष पाडले महाराज. त्यावेळेस तिथं भगवान परमात्म्याने काय केलं, तर उद्भिजाचा उद्धार केला. तो भगवान परमात्मा एवढा कृपावंत आहे महाराज. तो परमात्मा काय करतो, कृपा करतो. अंड जारस वेदस आणि उद्भिज 4ही प्रकारावर भगवान परमात्म्याने काय केली, कृपा केली. विठ्ठला विठ्ठला पुढे आहे, कृपावंत किती दीन बहु आवडती. त्या भगवान परमात्म्याला दीन फार आवडत असतात महाराज. सुदामा कोण होता महाराज, दीन होता. सुदामाचं चरित्राचा जर आपण विचार केला महाराज, तर 18 विश्व दारिद्र्य त्या सुदामाला होतं महाराज. आणि
एकदा झालं असं की सुशीलेने सांगितलं की तुम्ही जा आणि तुमच्या मित्राला भेटून या. मित्र कोण होता तर द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि सुशीलेला सांगितल्यानंतर सुशीलेने सांगितल्यानंतर सुदामदेव मुष्टीभर पोहे घेऊन तो भगवान परमात्म्याच्या भेटी लागी गेला. अशा प्रकारे ते परमात्मा जवळ जात असताना चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. अशा प्रकारे जात असताना भगवंताचं चिंतन करू लागले. श्री कृष्ण जय कृष्ण. आणि चिंतन करत करत भगवान तर परमात्म्याच्या भेटीला गेले. आणि गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या महालासमोर येऊन ठेपले. आणि आल्यानंतर त्या द्वारपालाला म्हणू लागले की माझा संदेशा काय करा तर भगवंताला सांगा मी त्यांचा मित्र आहे. आणि असं सांगितल्यानंतर ते द्वारपाल सांगू लागले. आणि द्वारपाल गेले. अरे द्वारपालो कन्हैया से के दो कि मिलने सुदामा, कन्हैया मिलने सुदामा, कन्हैया मिलने सुदामा, कन्हैया मिलने सुदामा. तो सुदामदेव भगवंताच्या भेटीला गेला. भगवान परमात्मा धावतच आले आणि सुनतेही दौडे चले आई मोहन. अशा प्रकारे भगवान परमात्मा सुदामाला भेटले. आणि भेटल्यानंतर मुष्टीभर पोहे घेऊन गाव सोनियाचा दिला. तो भगवान परमात्मा काय आहे दीन आहे. दीनाच्या भक्तांना काय करत असतो आवडत असतो तो परमात्मा. कृपावंत किती दीन बहु आवडती. आणखी काय करतो त्यांच्यासाठी तो परमात्मा तर तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या कुलालाचे वंशी जन्मले शरीर तो हा गोरा कुंभार हरिभक्त. आणि अशा प्रकारे कुंभाराच्या वंशामध्ये जन्माला आलेले गोरोबा काका देवाचं चिंतन करत होते. आणि चिंतन करत असताना चिखल तुडवत होते. आणि चिखल तुडवता तुडवता काय झालं
एक लहान बालक त्यांचा मुलगा तो खेळत होता अंगणामध्ये. गोरोबा काकांचे पती गोरोबा काका आणि त्यांची मंडळी ही पाणी घेण्यासाठी नदीवर गेलेल्या होत्या. आणि झालं ना असं की तो मुलगा खेळत होता. गोरोबा काका चिखल तोडत होते, देवाचं चिंतन करत होते. चिंतन करता करता झालं असं की तो मुलगा खेळत खेळत आला आणि त्या चिखलामध्ये आला आणि गोरोबा काकांना ही समाधी लागलेली ते भजन करत होते, पांडुरंग हरी. आणि चिंतन करता करता तो मुलगा पायाखाली आला आणि पायाखाली मुलगा काय झाला, गोरोबा काकांच्या पायाखाली आल्यानंतर तो मुलगा वारला महाराज. गोरोबा काकांनी चिखला मोल त्या मुलाला केलं. एवढी गोरोबा काकांना काय लागली होती, भजनाची समाधी लागलेली होती. आणि झालं असं की मंडळी पाणी घेऊन आली. पत्नी पाणी घेऊन आल्यानंतर पाहते तर काय, आपले धणी भजन करतात. आणि भजन करत असताना आपला एकुलता एक मुलगा काय झालं की आपल्या पतीने काय केलं, चिखला मोल केलं. गोरोबा काकांच्या पत्नीला फार दुःख झालं. डोक्यावर जो पाण्याचा घडा होता तो फेकून दिला आणि दिल्यानंतर धावत आली आणि गोरोबा काकांना म्हणू लागली, आग लावा तुमच्या देवाला आणि आग लावा तुमच्या भजनाला. माझा एकुलता एक वंशाचा देवा, एकुलता एक मुलगा तुम्ही पायाखाली तोडवला. गोरोबा काकांची समाधी जागृत झाली आणि भजन समाधी जागृत झाल्यानंतर गोरोबा काकांनी विचार केला की आपल्या देवाला आणि आपल्या भजनाला काडी लावा म्हणते. एक बाजूला काटकं पडलेलं होतं, मारण्यासाठी धावले. आणि धावल्यानंतर गोरोबा काकांच्या पत्नीने रागामध्ये असताना सांगितलं की आण आहे म्हणे तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची, माझ्या अंगाला हात लावणार तर. आणि शपथ घातल्यामुळे गोरोबा काकांचा राग शांत झाला. गोरोबा काकांनी ते काटकं टाकून दिलं. आणि याच्या पुढे एकुलता एक मुलगा मेला. गोरोबा काका आता आपल्या मंडळीला हात लावत नाही, संसार चालणार कसा, भगवंताला चिंता वाटू लागली. आणि अशा प्रकारे त्या मंडळीने विचार केला, त्या पत्नीने विचार केला गोरोबा काकांच्या की आपण काय करू, आपले धनी तर आपल्याला आता हात लावणार नाही. म्हणून त्यांनी ती पत्नीने काय केलं की आपली छोटी बहीण म्हणजेच गोरोबा काकांची साली तिच्यासोबत काय करून दिलं, लग्न लावून दिलं. आणि लग्न लावून दिल्यानंतर सासरी जात असताना पुन्हा गोरोबा काकांच्या सासऱ्यांनी सांगितलं की जसा पहिलीचा सांभाळ केला तसा जीचा सुद्धा सांभाळ करा. आणि गोरोबा काका हे वैराग्यवान होते. गोरोबा काकांच्या लक्षात आलं की पहिलीच्या जसा अंगाला हात लावला नाही तसा हिच्या सुद्धा अंगाला हात लावायचा नाही. गोरोबा काका घरामध्ये राहतात पण संसार चालत नाही. आणि विचार करतात दोघही पत्नी आपल्या अंगाला का हात लावत नाही. म्हणून दोघही पत्नी एक दिवशी झोपलेले असताना गोरोबा काकांचे दोघही पत्न्यांनी आपल्या अंगावर घेतले. आणि घेतल्यानंतर झालं असं की गोरोबा काका जागृत झाले आणि पाहता तर काय आपले दोघही हातांनी आपली पांडुरंगाची शपथ मोडली. म्हणून दोन्ही हात गोरोबा काकांनी काय केले, तोडून टाकले. तोडून टाकल्यानंतर महाराज सांगा मला, कुंभाराचं पोट कशावर चालतं, हातावर चालतं. आता हातच नाही तर मडके घडणार नाहीत आणि मडके घडणार नाही तर संसार चालणार नाही. म्हणून गोरोबा काकांनी काय झालं, गोरोबा काकांनी विचार केला आपण काय करायचं, संसार बंद पडला. भगवंताने विचार केला आपण काय करायचं, गोरोबाचा भार व्हायचा. भगवान परमात्मा विटेवरून खाली उतरले आणि फाटकं धोतर घातलं, डोक्यावर पगुडा घेतला आणि घोंगडी घेतली, हातामध्ये काठी घेतली. आणि भगवान परमात्मा निघू लागले. तेवढ्याच रुक्मिणी माता म्हणू लागले कुठे चाललेत. त्यावेळेस रुक्मिणी मातेला भगवंत म्हणू लागले की तेर या गावी जावं लागणार आहे, गोरोबा काकांचा संसाराचा भार घ्यावा लागणार आहे. कारण गोरोबा काकांची काय झाली, मुलगा वारला, हात तुटले, आपल्याला त्यांचा संसार वाहण्यासाठी जावं लागणार आहे. त्यावेळेस रुक्मिणी माता काय झाल्या, कुंभारीन झाल्या. गोरोबा काका विठू कुंभार झाले आणि महाद्वारामध्ये आल्याबरोबर गरुड आणि हनुमंत भेटले. ते म्हणू लागले देवा कुठे निघाले. त्यावेळेस तेर या ठिकाणी जायचं आहे गोरोबा काकांची सेवा करण्यासाठी. त्यांनी विचार केला आपण, ते गरुड आणि हनुमंत म्हणू लागले की आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो. त्यावेळेस भगवंत म्हणू लागले तुम्हाला जर माझ्या सोबत यावं लागेल तर गाढवं व्हावं लागतील. गरुड आणि हनुमंत गाढवं झाले
आणि दर मुक्काम करत 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 गोरोबा काकांच्या घरी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेर या गावामध्ये गोरोबा काकांच्या घरी भगवान परमात्मा आले आणि आल्यानंतर जोहार केला. जोहार मायबाप जोहार, दारी आला विठू कुंभार. आणि असा जोहार केल्यानंतर झालं असं, गोरोबा काकांची मंडळी बाहेर आली, पत्नी बाहेर आली आणि त्या कुंभारला विचारू लागले, अहो म्हटले कशाला आरोळ्या मारतात. त्यावेळेस विठू कुंभार म्हणू लागले, अहो म्हणे पंढरपूर क्षेत्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि आम्ही इकडे काम घेण्यासाठी आलेलो आहेत, काम करण्यासाठी आलेलो आहे, तुमच्याकडे काही काम आहे का. त्यावेळेस गोरोबा काकांची पत्नीने विचार केला, देवानेच पाठवले. देवानेच पाठवले का देवच आले. हो, देवच त्यांच्या सेवेसाठी आले. आणि मग झालं असं की गोरोबा काकांची पत्नी विचारू लागली, अहो म्हणे तुम्हाला मळके वगैरे घडता येतात का. त्यावेळेस विठू कुंभार म्हणू लागले, भगवंत म्हणू लागले, हे जे मळके दिसत आहेत ना, हे सर्व मळके काय केलेले आहेत, मीच घडलेले आहेत. एक मोठं, एक छोटं, एक जाड, एक बारीक, काळं गोरं, हे सर्व मळके काय केलेले आहेत, मीच घडलेले आहेत. काही चिंता करू नका. गोरोबा काकांच्या पत्नीला फार आनंद झाला. देवासारखे आले, देवासारखे नाही, देवच गोरोबा काकांच्या घरी आले आणि सेवा करू लागले. झालं असं की गरुड आणि हनुमंत गेले आणि दोघही जणांनी काय केली, माती आणली महाराज. आता गरुडाने काय केलं, आपल्या पंखांमध्ये माती गोळा केली आणि आपले बजरंगबली एकच दणक्यामध्ये ट्रॅक्टरला काय करणार एवढी माती काय केली, हनुमंतरायांनी आणली. आणल्यानंतर भगवान परमात्म्याने तो चिखल तुडवला, त्याचे सुंदर अशा प्रकारे मळके घडवले आणि मळके घडवल्यानंतर त्या मळकेला शंखाचा आणि चक्राचा शृंगार केला महाराज. शंख चक्राचा शृंगार केला, मळके भाजले आणि उस्मानाबाद या गावामध्ये ते मळके आणले आणि बाजारामध्ये ते मळके काय केले, विकण्यासाठी आणले. गोरोबा काका आणि विठू कुंभार हे दोघही जण मळके विकण्यासाठी आले. आल्यानंतर झालं असं की आता महिला माता यायच्या आणि मळकं घेण्यासाठी. आल्यानंतर ते मळकं चिरीत आहे पाहून घेण्यासाठी. ते चिरीत आहे जे टन टन आवाज येतो ते घेण्यासारखं असतं आणि जे भद भद आवाज येतं ते घेण्याच्या सारखं नसतं. म्हणून महिला माता यायच्या, त्या मळकं वाजवायच्या आणि ते घेत असताना विठू कुंभार म्हणू लागले, माझं गाळगा असं घ्यायचं नाही. अहो मग दादा घ्यायचं तरी कसं. भगवंत म्हणाले, मळकं उचलायचं आणि समोरच्या भिंतीला आपदळायचं. म्हणे समोरच्या भिंतीला मारायचं, परत आलं तरच घ्यायचं, नंतर घ्यायचं नाही महाराज. भगवंताचे हात लागलेले होते त्याला आणि एक एक मळकं भगवंताने उचलायचं आणि भिंतीला मारायचं महाराज. जसा चेंडू परत येतो तसे मळके परत येऊ लागले महाराज, भगवंताची कृपा. आणि मग भगवान परमात्म्याने ते एक एक मळकं आल्यानंतर महिला मातांना फार आनंद झाला. एक बाईने तर 7 मळके घेतले महाराज आणि 7 मळके घेतल्यानंतर दही दूध तूप लोणी हे काय केलं सर्व ठेवलं. ठेवल्यानंतर झालं असं महाराज, ज्या ज्या मळकामध्ये दही दूध तूप लोणी होतं ते जेवढे दिवस ते चालायचं त्याच्यापेक्षा डबल ते दही दूध तूप लोणी चाललं. आणि चालल्यानंतर तिला अचानक तिला काय झाला, चमत्कार वाटला. ती म्हणू लागली की गोरोबा काकांकडे जे आलेले कुंभार आहेत आणि त्यांनी जे घडवलेले मळके आहेत ते फुटतही नाही आणि त्यांच्यातलं जे तूप दही दूध तूप लोणी आहे ते संपत सुद्धा नाही. आणि असं सांगितल्यानंतर महाराज आता महिला माता काय करतात, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. आणि साऱ्या गावात एखादी जर गोष्ट तुम्हाला प्रचार करायचा असेल तर काय करा, फक्त एखाद्या महिलाला सांगा तुला म्हणून सांगते, बस गेलं सर्व गावात. प्रचार करायचा असेल तर यांच्याकडे. आणि अशा प्रकारे गोरोबा काकांचा काय झाला, प्रचार झाला, गोरोबा काकांचा संसार सफळ झाला. अशा प्रकारे तो भगवान परमात्मा काय करत असतो, भक्ता घरी सेवा करत असतो. वेळे प्रसंगी तो भगवान परमात्मा येऊन काय करतो, सेवा करतो महाराज. चोखोबारांची तर तो परमात्मा काय झाला, बहीण झाला. महाराज वर्णन करतात, चोखोबाची बहीण झाला शारंगधनु, बहिणी भुगडा दार हा कमारे, बहिणी भुगडा दार हा कमारे. हो चोखोबाची बहीण झाला शारंगधनु, बहिणी भुगडा दार हा कमारे, बहिणी भुगडा दार.
अशा प्रकारे महाराज तो भगवान परमात्मा भक्ताचा भार वाहत असतो. त्यांचा भार वाही माथा करी योग क्षेमचिंता. आणखी काय करतो? भुलोने दी वाट करी धरोने दावी नीट. तो भगवान परमात्मा भक्ताला वाट चुकू देत नाही महाराज. एखादा साधक जर साधना करत असताना, एखादा भक्त भक्ती करत असताना वाट जर चुकला तर तो परमात्मा त्याला वाट चुकू देत नाही आणि तो परमात्मा त्याला काय करतो? रस्त्याला लावतो. आणखी काय करतो? तर तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. आपण जर त्या परमात्म्याचं एका भावाने एका जीवाने जर चिंतन केलं तर तो परमात्मा काय करतो? तर कृपावंत किती, तो परमात्मा आपल्यावर कृपा करतो. आपल्या संसाराचा भार तो परमात्मा घेत असतो. आणखी काय करतो? योगक्षेमाची चिंता करतो. आपण जर रस्ता चुकलो तर तो परमात्मा काय करतो? आपल्या हाताला धरतो आणि रस्त्याला लावतो. असं कोण करतं? गणपती बाप्पा. सर्व कार्य कोण करतं महाराज? तर तो परमात्मा करतो. या जगामध्ये भरपूर देव आहेत. किती देव आहेत? 33 कोटी देव आहेत. पण त्या 33 कोटी देव म्हणजे एकच आहे. एक द्वितीयम ब्रह्म, ब्रह्म एकच आहे महाराज. आणि असा असणारा कोणाची भावना कशामध्ये आहे? कोणाची भावना कशामध्ये आहे? कोणाला देव आवडतो, कोणाला देवी आवडते, कोणाला गणपती बाप्पा आवडतात तर कोणाला विठ्ठल भगवान आवडतात. अशा प्रकारे ज्याची भावना ज्याच्यामध्ये असेल. तुकाराम महाराज म्हणून म्हणतात ना, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. गेले 9 दिवसापासून आपण भगवान गणेशाची काय केलेली आहे? उपासना केलेली आहे, पूजा केलेली आहे, भावाने श्रद्धेने काय केलेलं आहे. एखाद्या वेळेस नैवेद्य नसेल
एखाद्या वेळेस आरती टाइमावर झाली नसेल, पण काही चिंता करू नका. तुमचा जर भाव मनातला काय असेल, शुद्ध असेल, तर तो परमात्मा तुमची सर्व सेवा काय करून घेतो, गोड करून घेतो महाराज. त्या परमात्म्याचे आपण जर विचार केला, त्या गणपती बाप्पाकडे जर पाहिलं आणि विचार केला, तर भगवान गणेशाचे काय आहेत, कान मोठे आहेत महाराज. भगवान गणेशाचे कान कसे आहेत, सुपासारखे कान आहेत. सुपासारखे कान आहे का आहेत महाराज. सूप काय करतं, जे योग्य आहे ते काय करतं, ठेवत असतं, आणि अयोग्यला काय करत देतं, फेकून देतं. तसंच भगवान गणेशाचे कान कसे आहेत, मोठे आहेत. गणेश भगवंत आपल्याला सांगत आहेत की तुम्ही काय करा, तुमचे कान मोठे करा. कारण या जीवनामध्ये जगत असताना निंदा भरपूर होत असते. एखादा मनुष्य जर पुढे चालत असेल तर लोक काय करतात, त्याची निंदा करत असतात. म्हणून आपण काय करायचं, तर त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपले कान काय करायचे, मोठे करायचे. असं कोण सांगतं, गणपती बाप्पा सांगतात. गणेशाचं काय आहे, पोट मोठं आहे महाराज. पोट का मोठं आहे हो, त्याचं कारण सुद्धा आहे. गणेश बाप्पा आपल्याला सांगत आहेत, भगवान गणेश म्हणत आहेत की तुम्ही काय करा, तर तुमचं पोट मोठं करा. पोट मोठं करा म्हणजे चरबी वाढवा असं नाही. पोट मोठं करा म्हणजे सर्वांच्या चुका काय करा, तुम्ही सहन करा, पोटामध्ये घ्या, असे गणपती बाप्पा सांगत आहेत. एखादी छोटी छोटी गोष्टावर आपण काय करतो, पती काय करतो, पत्नीला मारतात. असं करू नका. चुका काय करा, सहन करा. पती पत्नीचं जीवन कसं आहे महाराज, सायकल सारखं आहे. कारण दोघही चाकांशिवाय काही चालू शकणार नाही महाराज. आणि अशा प्रकारे तुम्ही काय करा, गणेशजी सांगत आहेत, तुम्ही काय करा, पोट मोठं करा, सर्वांच्या चुका काय करा, तुम्ही सहन करा. संसार म्हटलं का भांडं लागणारच आहे. म्हणून काही चिंता करू नका. काय करा, पोट मोठं करा. मोठं करा म्हणजे काय करा, सर्वांच्या चुका सहन करा, असे गणेशजी म्हणत आहेत. गणेश भगवंताने काय केलं महाराज, ज्या वेळेस कार्तिकजी आणि गणेशजींचं काय झाली की आपण पृथ्वीला प्रदक्षिणा कोण मारेल, सर्वांना चरित्र भाग माहिती आहे. गणेशजींनी काय केलं हो, भगवान भोलेनाथाला आणि पार्वती मातेला काय केलं, 7 फेऱ्या मारल्या, 5 फेऱ्या मारल्या, आणि काय केलं की पृथ्वीची काय झाली, प्रदक्षिणा झाली. गणेशजी याच्यातून सांगत आहेत की तुमचे आई वडीलच काय आहेत, तर देव आहेत. आई वडिलांची सेवा करा, तेच तुमचं काय होईल, तेच तुमचे काय आहेत, चालते बोलते देव आहेत. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात ना, तया सेवेशी क्रीर शरीरे लोण कीजे. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात तुम्ही काय करा, आई वडिलांची सेवा करा. आई वडीलच तुमचे काय आहेत, तर देव आहेत. आणि अशा प्रकारे भगवान गणेशजी सांगत आहेत. असे भरपूर गणेशजींचं उदाहरण आहेत, आपल्याकडे वेळ नाही. आणि ज्या गणेशजींचं आपण एवढ्या 9 दिवसापासून 10 दिवसापासून आपण भक्ती करत आहोत, भजन करत आहोत, असेच गणेशजींच्या वडिलांचं काय काय चालू आहे, मंदिराचं काम चालू आहे महाराज. म्हणजेच भगवान रामेश्वराचं मंदिराचं काम चालू आहे. आणि थोड्या दिवसामध्ये अरुण भाई, त्याचप्रमाणे आमच्या सर्व सोसायटीतील सदस्य मंडळी, सर्व कमिटी मंडळी हे काय करतील, तर लवकरात लवकर आपल्याला काय करून देतील, भगवंत विराजमान करून देतील. कारण महाराज कार्य फार मोठं आहे, हे सहजासहजी होत नाही. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगून गेलो की एखादं कार्य करण्यासाठी, एखादा कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा काय लागतं, पुण्य लागतं महाराज. आणि ते सहजासहजी प्राप्त होत नाही. म्हणून काय करावं लागतं, एखादा भगवान परमात्मा काय करत असतो, सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि सर्व करी पूर्ण मनोरथ. तो भगवान परमात्मा मनोरथ पूर्ण करत असतो केव्हा, सत्य संकल्पाचा दाता नारायण. आपला संकल्प जर सत्य असेल, आपलं काम जर चोख असेल, तर अशा प्रकारे महाराज मागच्या वर्षी इथं काहीच नव्हतं, पण आपण आता पाहत आहोत भगवान गणेशजींचं काय झालंय, गणेशजींच्या वडिलांचं मंदिर म्हणजेच भगवान रामेश्वराचं मंदिर काय झालेलं आहे, तयार झालेलं आहे. थोड्या दिवसामध्ये आपल्याला रामेश्वरजींचं काय होणार आहे, मूर्ती प्राणप्रतिष्ठा आपण करणार आहोत. अशी सर्वच मंडळी काय करत आहेत, सहकार्य करत आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे,
आपण काय करा त्या भगवंताचं एका भावाने काय करा, चिंतन करा, अनुस्मरण करा. मग करणार ना आता करा, मग एक मोठ्या प्रेमाने भगवंताचं चिंतन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली